रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांसोबत चूक असेल तर 1000 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेन. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांचा विरोधकांना प्रत्युत्तर. लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव. विधानसभेत विरोधकांचा गदारोळ तर मंत्री लोणीकर यांची वकिली करतायत. सरकारची ही तीच भूमिका आहे का? वडेट्टीवार यांचा सवाल. भंडारीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव. शिंदेच्या शिवसेनेमधील आमदार मनीषा कायंदे यांचा खळबळजनक दावा. तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल. उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन. संविधानावर बोलणं अर्बन नक्षल असेल तर संपूर्ण देशाला जेलमध्ये टाकणार का? संविधान हत्या दिन कुणी साजरा केला? स्वतःला आरशात बघा आणि मग बोला. आदित्य ठाकरेंचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक निवडणुकांचा हवाला देत ठाकरेंकडून धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी. मात्र तातडीनं सुनावणीला शिंदेच्या शिवसेनेचा विरोध. पुढील सुनावणी 16 तारखेला होणार. उद्धव ठाकरे राज ठाकरेंना पक्षामध्ये घेणार नाहीत. तसं झाल्यास राज ठाकरे शिवसेना प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे संपतील. भाजप नेते नारायण राणेंचा हल्लाबोल. एवढं प्रेम ओतू जातंय तर मातोश्रीचा एक भाग राज ठाकरे यांना देणार का? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल. तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास काही होणार नाही अशी टीका. बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय. फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टोला. तर इंटरनॅशनल स्कूलचा धंदा तुम्ही सुरू केला असं म्हणत संजय राऊतांचा पलटवार. लहानपणी मुलं भाषा लवकर शिकू शकतात. हिंदीसह अनेक भाषांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असावा. अमृता फडणवीसांचं भाष्य. आम्ही प्रेम प्रमोट करतो. कोणतेही बंधू एकत्र आले, दूरचे लोक जवळ झाले, यामध्ये आनंदच. ठाकरे बंधूंवरच्या प्रश्नावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी. पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती 3 महिन्यामध्ये शिफारशी देणार. डॉक्टर नरेंद्र जाधव भाजप आणि RSSच्या जवळचे. त्रिभाषा सूत्री संदर्भामध्ये समितीला मराठी अभ्यास केंद्राच्या डॉक्टर दीपक पवार यांचा विरोध. 7 जुलैला आंदोलन छेडणार. ठाकरेंचे आमदार अनिल परब लिंबू मिरची घेऊन विधान परिषदेत. रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू. पालकमंत्री पदासाठी कोणाच्या तरी मनात माझ्या बहिणीविषयी वाईट असू शकतं. आदिती तटकरे यांच्याबाबत बोलताना परबांचा भरत गोगावले यांच्यावर निशाणा. घर का ना खाटका अशी अनिल परब यांची अवस्था. सगळे लोक एकनाथ शिंदेंकडे येत असल्यामुळे त्यांना दुःख, म्हणून लक्ष केंद्रित करण्यासाठी अशी वक्तव्य सुरू. गोगावले यांचा पलटवार. माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा सोलापूरच्या खडूसमध्ये संपन्न. सोहळ्याचा विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ.